हॅलो स्टुडंट, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधून जे विद्यार्थी नीटची एक्झाम देतात, ते बाहेरच्या कोणकोणत्या राज्यामध्ये एमबीबीएसचं सीट हे घेऊ शकतात. मग आपण सगळे जे ओपन स्टेट आहेत ऑल ओव्हर इंडियामधून त्यांचं आपण बजेट सांगणार आहोत. मार्कांनुसार तुम्हाला किती फी स्ट्रक्चर लागते किंवा मग जर तुम्हाला मॅनेजमेंटमधून जायचं असेल, तर तुम्हाला ओव्हरऑल बजेट त्यांचं किती लागतं, हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जर आपलं ॲडमिशन झालं, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला 7,00,000पासून 12,00,000पर्यंत वार्षिक ट्युशन फी पडतात, जर आपलं ॲडमिशन मेरिटवर झालं तर. नाहीतर मग आपल्याला एन-आर-आयमधून किंवा मग डीम्ड कॉलेजला घ्यावं लागतं. डीम्ड कॉलेजच्या फीज ह्या जातात 23,00,000पासून 27,00,000पर्यंत आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं, तर तुम्हाला मॅनेजमेंटमधून 1,30,00,000 पासून 1,60,00,000पर्यंत टोटल पॅकेज हे महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटचं जात असतं. मेरिटला झालं तर तुम्हाला फीनुसार कन्सेशन हे मिळत असतं. त्याच्यानंतर येतं कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्यामध्ये आपण ॲप्लिकेशन हे करू शकतो. कर्नाटकमध्ये जर आपलं ॲडमिशन झालं मेरिटवर, तर आपल्याला 11 ते 12 लाख रुपये वार्षिक ट्युशन फी पडतात. जर कुठल्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंटमधून कर्नाटक राज्यात करायचं असेल, तर कर्नाटकचं बजेट ओव्हरऑल जातं 1,30,00,000च्या आसपास मिनिमम एवढं कर्नाटक राज्याचं बजेट हे जात असतं. त्याच्यानंतर येतं महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये जात असते. उत्तर प्रदेशला मेरिटवर जर तुमचं ॲडमिशन झालं, तर 11,00,000 पासून 18,00,000 पर्यंत तुम्हाला वार्षिक ट्युशन फी ह्या भराव्या लागतात. उत्तर प्रदेशमध्ये कोणताही मॅनेजमेंट कोटा नाही. तिथे तुम्हाला शुअर शॉट तुम्हाला मेरिटवर ॲडमिशन हे होत असतं. त्याच्यानंतर येतं तेलंगणा राज्य. तेलंगणामध्ये मेरिटवर जर तुमचं ॲडमिशन झालं, तर तुम्हाला 11,00,000 पासून 12,00,000 पर्यंत वार्षिक ट्युशन फी ह्या मेरिटला पडत असतात. आणि जर तुम्हाला मॅनेजमेंटमधून घ्यायचं असेल, तर 70,00,000 पासून 1,00,00,000 पर्यंत तुम्हाला मॅनेजमेंटचं बजेट हे जात असतं तेलंगणा या राज्यामध्ये. पण तिथला तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तिथे ॲडमिशन हे मिळू शकतं. त्याच्यानंतर येतं आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये बघितलं, तर 11,00,000 पासून 16,00,000 पर्यंत वार्षिक ट्युशन फी पडतात. जर तुमचं ॲडमिशन मेरिटवर तिथे झालं तर. मॅनेजमेंटमध्ये जर आपण बघितलं, तर मॅनेजमेंटमध्ये अराउंड 80,00,000 पासून 1,00,00,000 पर्यंत तुमचं ते आंध्र प्रदेशमध्ये ॲडमिशन हे होत असतं. त्याच्यानंतर येतं छत्तीसगड राज्य. छत्तीसगड राज्यामध्ये जर आपलं ॲडमिशन झालं मेरिटवर, तर तुम्हाला टोटल पॅकेज हे 60,00,000 मध्ये पडत असतं, इन्क्लुडिंग हॉस्टेल फीस. त्यांच्या वार्षिक ट्युशन फी ₹7,00,000 आहे. इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस तुम्हाला ₹13,00,000 वार्षिक ट्युशन फी छत्तीसगड या राज्यामध्ये जात असतात. मॅनेजमेंटमधून जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल, तर 1,00,00,000 पासून 1,30,00,000 पर्यंत तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळत असतं, इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस. जर विद्यार्थ्याला मॅनेजमेंटमधून छत्तीसगड या राज्यामध्ये जायचं असेल तर. त्यांचं तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं. त्याच्यानंतरच ते ॲडमिशन हे होत असतं. त्याच्यानंतर येतं राजस्थान. राजस्थान या जिल्ह्यामध्ये तुम्हाला टोटल पॅकेज जर बघितलं तर 12,00,000 पासून 25,00,000 पर्यंत वार्षिक ट्युशन फी राजस्थान या राज्यामध्ये जात असतात. तिथे तुम्हाला मेरिटवर ॲडमिशन हे होत असतं. ओव्हरऑल पॅकेज जर बघितलं तर राजस्थानमध्ये 1,20,00,000 मिनिमम बजेट जात असतं. मग मॅक्सिमम 1,50,00,000 पर्यंत राजस्थानचं बजेट हे जात असतं एम-बी-बी-एस या कोर्ससाठी. त्याच्यानंतर वेस्ट बंगाल या राज्यामध्ये सुद्धा तुम्ही एम-बी-बी-एसचं सीट हे घेऊ शकता. वेस्ट बंगालला 18,00,000 पासून फी चालू होतात ते 22,00,000 पर्यंत. मग ते डिपेंड आहे आपण कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतोय. वेस्ट बंगालमध्ये तुमचं ओव्हरऑल पॅकेज हे 90 ते 1 सीआर पर्यंत वेस्ट बंगालला हे जात असतं. तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन ही भरावं लागतं. त्याच्यानंतर येतं झारखंड. झारखंड राज्याची ट्युशन फी तसं बघायला गेलं तर कमी आहे. वर्षाला तुम्हाला ₹11,00,000 ट्युशन फी एवढी पडत असते. म्हणजे ओव्हरऑल पॅकेज जर आपण बघितलं तर ते 60,00,000 पर्यंत तुम्हाला झारखंडमध्ये ॲडमिशन एम-बी-बी-एसचं होत असतं. जर तुमचं ॲडमिशन तिथे मेरिटला झालं तर. पण ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून जायचं असतं, त्यांचं पॅकेज हे 1,00,00,000 पासून सुरुवात होते ते 1,30,00,000 पर्यंत झारखंड राज्यामध्ये मॅनेजमेंटमधून तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर येतं हरियाणा हे राज्य. हरियाणा राज्यामध्ये वार्षिक ट्युशन फी जर आपण मेरिटची बघितली, तर 12,00,000 पासून 17,00,000 पर्यंत वार्षिक ट्युशन फी तुम्हाला तिथे पडत असते. त्याच्यानंतर येतं केरळ हे राज्य. हे भारतातलं असं राज्य आहे सगळ्यात कमी ट्युशन फी तुम्हाला बघायला मिळते. पण त्यांचा कट ऑफ जर आपण बघितला, तो सगळ्यात जास्त केरळ राज्याचा कट ऑफ हा जात असतो. मेरिटवर जर तुमचं ॲडमिशन झालं, तर 7 ते 9,00,000 पर्यंत तुम्हाला वार्षिक ट्युशन फी पडत असतात. पण जर एखाद्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंटमधून घ्यायचं असेल, तर 1 सीआर पर्यंत तुमचं मॅनेजमेंटचं बजेट हे केरळ राज्याचं जात असतं. त्याच्यानंतर येतं त्रिपुरा हे राज्य. त्रिपुरा या राज्यामध्ये तुम्हाला टोटल ट्युशन फी ही 23,00,000 पर्यंत वार्षिक पडत असते. ओव्हरऑल जर बघितलं तर तुमचं 1,10,00,000 पर्यंत बजेट हे एम-बी-बी-एससाठी त्रिपुरा या राज्यामध्ये जात असतं. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतं मध्य प्रदेश
आता मध्य प्रदेशमध्ये यावर्षीपासून मॅनेजमेंट कोटा पुन्हा चालू होणार आहे. 15% सीट ह्या मॅनेजमेंटसाठी देणार आहेत आणि 15% सीट ह्या एन-आर-आयसाठी देणार आहेत. सो मध्य प्रदेशमध्ये जर आपण एम-बी-बी-एस बघितलं, तर 1,20,00,000 पासून सुरुवात होते ते 1,40,00,000 पर्यंत मध्य प्रदेशमध्ये एम-बी-बी-एस हे जात असतं. सो हे ऑल ओव्हर इंडियामधले असे स्टेट आहे जिथे महाराष्ट्रामधील विद्यार्थी एम-बी-बी-एससाठी अप्लाय करू शकतात. आता याच्यातले असे 2-3 स्टेट आहे जिथे आपण कॅटेगरीमधून सुद्धा एलिजिबल होतो. म्हणजे जो 177 चा क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये येतं महाराष्ट्र राज्य, त्याच्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तुम्ही कॅटेगरीमधून जाऊ शकताय. त्याचबरोबर राजस्थान या राज्यामध्ये सुद्धा तुम्ही कॅटेगरीमधून एलिजिबल होताय. सो विद्यार्थ्यांना मार्क कमी असेल तरी तुमचं एम-बी-बी-एसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं भारतामध्ये किंवा मग ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे, ते विद्यार्थी मेरिटवर सुद्धा ॲडमिशन घेऊ शकताय. फक्त महाराष्ट्र राज्याच्या भरोश्यावर बसू नका. ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुम्हाला कमी बजेटमध्ये एम-बी-बी-एसचं सीट जर मिळत असेल, तर तिथं तुम्ही एम-बी-बी-एसचं सीट हे कन्फर्म करू शकता. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग लावायची असेल किंवा मग मॅनेजमेंटमधून भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल एम-बी-बी-एससाठी, त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि तुमचं एम-बी-बी-एस असो, बी-एम-एस असो, बी-एच-एम-एस, बी-डी-एस किंवा मग फिजिओथेरपी यासारख्या कोर्सला जस्ट एलिजिबल मार्कांवर सुद्धा तुमचं ॲडमिशन हे